नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ओल्या हळदीचं अतिशय सोप्या पद्धतीने इथं लोणचं दाखवलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ओल्या हळदीचे शरीराला काय काय फायदे आहेत. तर थोडक्यात मी सांगते की ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे. याच्यामध्ये मी कच्ची हळद, हिरवी मिरची, लिंबू, आलं आणि लसूण, अतिशय सुंदर आणि टेस्टी असं हे लोणचं बनतं. तर कच्च्या हळदीमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटी इन्फ्लामेटरी असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, सर्दी, खोकला, सांधेदुखी यावर उपयोगी आहे आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. तर हिरवी मिरचीमध्ये मेटाबॉलिझम वाढते, व्हिटॅमिन सीने भरपूर आरोग्य चांगले राहते आणि चव आणि भूक वाढवते. त्याचप्रमाणे लिंबू पचन सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते, तर पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे आलं आपण वापरलेलं आहे. आल्यामध्ये पोटदुखी, अपचनावर उपयोगी, सर्दी खोकल्यावर रामबाण असा उपाय आहे आणि शरीर गरम ठेवते. त्याचप्रमाणे लसूण कोलेस्ट्रॉल कमी करते, हृदयासाठी चांगले आणि नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. तर आपण पाहूयात. इथे अशी ओली हळद घेतलेली आहे मी. स्वच्छ धुवून आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने कोरडी करायची आहे. इथे आलं घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता हळद आणि आलं कोरडं करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 5 लिंब घेतले आहेत, थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे जे बघू शकता हळद आहे, तर हळद आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने याचं साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढल्यानंतर आपल्याला बघू शकता हळदीमध्ये खूप वेळा अशी खूप घाण बसलेली असते. तर आपल्याला कोमट पाण्यात मीठ टाकून व्यवस्थित हळद आधी स्वच्छ करून घ्यायची आहे. 10-15 मिनिट पाण्यामध्ये ठेवून हळद आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायची आहे. आपल्याला किसणी पण स्वच्छ हवी आहे. आलं आणि हळद किसून घेतलेलं आहे. लिंबू माझ्याकडे थोडंसं साल याचं वरचं टणक होतं, कडक असल्याने मी काढून घेत आहे. तुमच्याकडे पिवळ्या सालीचे लिंबू असेल तर नक्कीच काढू नका. तर सालासकटच छान याला क्रश करू शकता. तर अशा पद्धतीने मोसंबी जशी सोलतात तशाच पद्धतीने हे हिरवं थोडंसं कडवटपणा जास्त उतरू शकतो. त्यामुळे इथे मी याचं साल काढून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आणि याच्या अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले आहेत. बी काढून घेणार आहे पूर्ण याचे मी लिंबाचे. तर असं व्हेजिटेबल चॉपर आहे माझ्याकडे. तर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत, तुम्हाला जशा पद्धतीने तिखट आवडत असेल त्याप्रमाणे मिरच्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे मिरची घातलेली आहे आणि मिरची सर्वप्रथम आपल्याला छान याला चॉपरमध्ये करून घ्यायची आहे. आणि हे जे लिंब आहेत, तर पाहू शकता लिंबू पण मी याच्याचमध्ये ॲड केलेले आहे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत. तर याने चव छान लागते. तर लिंबू, मिरची किती छान बघू शकता. लसूण असं चॉपरवर मी व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. हलकं तर तुम्ही पाहिजे तर तुम्ही मिक्सरवरही फिरवू शकता, पण खूप बारीक करायचं नाही. आणि याच्यामध्ये आलं आहे, तर आलं पण मी असंच ॲड करून घेणार आहे. तुम्हाला जर लसणाचे तुकडे आवडत असतील तर लसणाचे छोटे छोटे पीसेस करून घातले तरी हरकत नाही. पण असं क्रश केलं तर कळतही नाही की काय, पण चव छान लागते. अशा पद्धतीने हळदही यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. खूप सोपं आहे बनवायला, फार काही अवघड नाही. आणि हे जे सर्व जिन्नस आहे एकत्रित अशा पद्धतीने मी इथे मिक्स करून घेणार आहे. तर कच्ची हळद अतिशय शरीराला उपयुक्त आहे. नक्की तुम्ही या लोणच्याचा वापर रोज जेवणामध्ये करू शकता. आपल्या शरीराला फायदे होतात. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये मी आणि हिंग वापरलेला आहे. तर इथे बघू शकता तिखट वापरलेलं आहे. इथे ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे मी 2 चमचे. तर तुम्ही नॉर्मल ऑइल वापरलं तरी हरकत नाही. तर बघू शकता इथे माझ्याकडे लोणचे मसाला आहे. कुठलाही लोणचे मसाला घेऊ शकता. आणि इथे 2 चमचे मी मसाला वापरलेला आहे. आणि हा जो मसाला आहे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता लिंबाचा आंबटपणा याच्यात उतरतो, हिरवी मिरचीचा तिखटपणा यामध्ये उतरतो आणि हळद खूप टेस्टी असं हे लोणचं लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे. तर आपण बघू शकता इथे गूळ वापरलेला आहे मी. गूळ पावडर होती माझ्याकडे, ती पावडर वापरलेली आहे. तर 1च चमचा घातलेली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी हरकत नाही. मोहरी घातलेली 1 चमचा. यामध्ये जिरे अर्धा चमचा वापरलेले आहेत आणि गरम करून घेतलेलं आहे तेल आणि हिंग वापरलेला आहे. शेवटी फोडणीमधला जो हिंगाचा स्वाद असतो तो खूप छान लागतो. हळद वापरलेली 1 चमचा, लाल तिखट घातलेलं आहे आणि इथे बघू शकता
थोडासा परत एकदा लोणचे मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, जेणेकरून याला कलर छान यावा म्हणून छान असं फोडणीमध्येच घालून घेतलेलं आहे. तर ही फोडणी पूर्णतः थंड करून घ्यायची आहे, गरम बिलकुल घालायची नाही. तर बघू शकता 1 चमचा तेलामध्येच मी एवढं पूर्ण सगळं लोणचं बनवलेलं आहे. आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्यामुळे हे आपल्या शरीराला नक्कीच फायदेशीर ठरेल. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता ही फोडणी आहे ही याच्यामध्ये व्यवस्थित अशी पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान याला पाणी छान सुटतं. गूळ घातल्याने, मीठ घातल्याने खूप पटकन हे लोणचं छान मुरतं. लगेचच तुम्ही खायलाही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता एका काचेच्या भांड्यामध्ये लोणचं मी लगेचच काढून घेतलेलं आहे. पूर्ण भांडी, चमचा सगळे जिन्नस कोरडी हवेत, स्वच्छ हवेत, तरच आपलं लोणचं खूप काळ टिकेल. थोड्या प्रमाणात बनवलं आहे त्याच्यामुळे हे पटकन संपून जातं. जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे लोणचं शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्याने लोणचं खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने ते पाहू शकता याच्यामध्ये बसेल असं लोणचं मी तयार करून घेतलेलं आहे. तर खूप छान चव लागते. नक्की ट्राय करून पहा. आणि बनवायला अतिशय सोपं असं आहे. कुठलाही मसाला इथे तयार करून घ्यायची गरज नाही. तर मार्केटमध्ये मसाला रेडीमेड मिळतो. तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता हे लोणचं पूर्ण यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. अतिशय चवदार, चविष्ट, आंबट, गोड, तिखट अशा पद्धतीचं लोणचं नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल. आणि हेल्दी असं आहे म्हणून हे लोणचं नक्की एक तरी चमचा ताटामध्ये जरूर खा. जर ही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.